नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. अमरावतीत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. शहरभर भव्य मिरवणुका, घोषणांनी दुमदुमले वातावरण. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अमरावती शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणुका काढून त्यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, युवक मंडळे आणि अण्णाभाऊ साठे प्रेमी संघटनांच्या वतीने भव्य रॅली, ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वाद्ये, डीजेच्या तालावर नृत्य आणि जयघोष करत जयंती साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरातील विविध चौकांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे फलक, सामाजिक समतेचे संदेश आणि सांस्कृतिक देखावे आकर्षणाचे केंद्र ठरले. मिरवणुकीदरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर राहो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अनेक ठिकाणी नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. समाजातील वंचित, कष्टकरी आणि दुर्बल घटकांच्या न्यायासाठी त्यांनी दिलेला संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले. संपूर्ण शहरात शांततेत, उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने जयंती उत्सव पार पडला. पोलीस प्रशासनानेही मिरवणुकीदरम्यान योग्य बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन केले होते. अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांचा जागर सर्वत्र घडवून आणला. अमरावती येथून गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.